अयोध्येत बांधण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 डिसेंबर रोजी उद्घाटन करणार आहेत। या शहरात राम जन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या भगवान रामाच्या मंदिरात येत्या 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून त्या दिवशी निमंत्रितांना घेऊन अयोध्या विमानतळावर सुमारे 100 विमाने येण्याची शक्यता आहे। त्यांच्या वाहतूक नियोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। अयोध्या शहराला आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रात खास ओळख मिळावी यासाठीही उत्तर प्रदेश सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 30 डिसेंबरच्या दौऱ्यात अयोध्येत ते अनेक विकास प्रकल्पाचे लोकार्पण करणार आहेत। त्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखील समावेश राहणार आहे। तसेच त्यांची त्या दिवशी जाहीर सभा देखील होणार आहे। शहरात सुरू असलेल्या विकास प्रकल्पाच्या बांधकामाच्या प्रगतीचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका बैठकीत आढावा देखील घेतला। नरेंद्र मोदी यांचा अयोध्या दौरा लक्षात घेऊन सारे शहर सुशोभित करण्याचे योगी आदित्यनाथ सरकारने ठरविले आहे। त्यासाठी विकास कामे युद्ध पातळीवर करण्यात येत आहे। या दौऱ्यानंतर काही दिवसांनी भगवान रामाच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे। त्यानिमित्त देशभरातून अनेक मान्यवर या शहरात येणार आहेत। संपूर्ण अयोध्या राममय झाल्याचे चित्र सर्वांच्या डोळ्यासमोर उभे राहावे असा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारचा प्रयत्न आहे। सध्या शहरामध्ये 3000 सफाई कर्मचारी आहेत, त्याची संख्या 5000पर्यंत वाढविण्यात येणार आहे।